उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायालयीन कामकाजाला सोमवार दिनांक 18 ऑगस्ट पासून प्रारंभ होणार असून यासाठी प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उच्च न्यायालयीन खटल्यांचे रेकॉर्ड आता कोल्हापुरात हलवले जात आहेत। यासाठी विशेष बंदोबस्ताची जबाबदारी मुंबई पोलिसांनी घेतली असून 2 ट्रकमधून तब्बल 2500हून अधिक फायलींचे गठ्ठे सुरक्षितपणे कोल्हापुरात आणण्यात आलेत। या रेकॉर्डमध्ये फर्स्ट अपील, सेकंड अपील, अटकपूर्व जामीन अर्ज, रेग्युलर जामीन अर्ज, रीट याचिका, FIR रद्द करण्याच्या याचिकांसह जनहित याचिका अशा विविध प्रकारच्या खटल्यांचा समावेश आहे। येत्या 10 ते 12 दिवसात अशाच 2-3 अथवा अधिक ट्रकमधून मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी संपूर्ण रेकॉर्ड कोल्हापुरात आणले जाणार आहे। सर्किट बेंचची इमारत नूतनीकरणानंतर प्रशासकीय व्यवस्थापनाच्या ताब्यात आल्यानंतर युद्ध पातळीवर अद्ययावत फायलिंगचे काम केले जाणार आहे। न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तब्बल 200 वर कर्मचाऱ्यांचा स्टाफ कोल्हापुरात दाखल होणार आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी उपनिबंधक संदीप M. भिडे, विभाग अधिकारी सचिन कांबळे, सहाय्यक विभाग अधिकारी संतोष भंगाळे यांच्यासह 10 लिपिक आणि 10 शिपाई असा एकूण 24 जणांचा पहिला ताफा कोल्हापुरात दाखल झाला आहे। आता सर्वांची नजर सोमवार 18 ऑगस्टच्या ऐतिहासिक दिवशी लागली आहे, जेव्हा कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायालयीन कामकाज अधिकृतपणे सुरू होईल आणि न्यायाच्या शोधात असलेल्या हजारो नागरिकांना कोल्हापुरातच उच्च न्यायालयीन सेवा उपलब्ध होणार आहे।